नमस्कार, डिझायर ऍडमिशन कन्सल्टन्सी मध्ये तुमचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामधील जो MBBS प्रायव्हेटचा फर्स्ट राऊंडचा जो कट ऑफ आहे तो किती गेला याबद्दल पाहणार आहोत। लास्ट व्हिडिओमध्ये आपण गव्हर्नमेंट कॉलेजचे कट ऑफ्स पाहिले। आता महाराष्ट्रामधील प्रायव्हेट कॉलेजचे कट ऑफ ही खूप कमी गेलेली आहे आणि गर्ल्स कॅन्डिडेटसाठी तर फ्री ऑफ एज्युकेशन आहे, जी फीज असेल सर्व, व जी बॉईज कॅन्डिडेट्स असतील किंवा मेल कॅन्डिडेट्स असतील त्यांनाही त्यांच्या कॅटेगरीनुसार फीज या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये असते। आता कॅटेगरी वाईज कट ऑफ आपण पाहिला तर स्टेटचा कट ऑफ हा ऑल इंडिया कोटाच्या कंपॅरिझन मध्ये हा कमी गेलेला आहे। आता आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर 479 मार्क्स 479 मार्क्सवर सीट अलॉट झालेली आहे। 79,132 जी ऑल इंडिया रँक कॅन्डिडेटची आहे। साधारण 1200 विद्यार्थी असे आहे ज्यांना स्टेट मध्ये सुद्धा सीट अलॉट झाली आहे, प्लस ऑल इंडिया कोटामध्ये सुद्धा सीट्स अलॉट झालेली आहे। यामधील 200 ते 300 विद्यार्थी हे ऑल इंडिया कोटा थ्रू ऍडमिशन घेतील व स्टेट मधील त्यांची सीट्स ही वॅकंट होणार आहे। त्याच्यामुळं दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला अजूनही कट ऑफ कमी होईल। ओबीसी कॅटेगरीचा विचार केला तर 478 मार्क्स आणि ऑल इंडिया रँक 79,725 पर्यंत ऑल इंडिया रँक ओबीसी कॅटेगरीसाठी गेलेली आहे। विजे कॅटेगरीसाठी 463 मार्क्स व 1,01,200 ज्यांची ऑल इंडिया रँक आहे त्यांना प्रायव्हेट कॉलेजमध्ये सीट अलॉट झालेली आहे। आता एससीबीसी कॅटेगरीचा विचार केला तर 477 मार्क्स व 81,478 ऑल इंडिया रँक पर्यंत एससीबीसी कॅटेगरी मधून सीट अलॉट झालेली आहे। आता एससी कॅटेगरीसाठी 422 मार्क्स आणि 1,69,034 ऑल इंडिया रँक ज्या विद्यार्थ्यांची असेल त्यांना एससी कॅटेगरी मधून सीट अलॉट झालेली आहे। एसटी कॅटेगरी मध्ये 328 मार्क्स व 3,68,383 ज्यांची ऑल इंडिया रँक असेल त्यांना सीट अलॉट झाली आहे। आता एससी कॅटेगरी व एसटी कॅटेगरीचे MBBS चे कट ऑफ्स हे खूप कमी जातात बाकीच्या कॅटेगरीजच्या कंपॅरिझन मध्ये। आता एनटीबी कॅटेगरी असेल तर 436 पर्यंत एनटीबी कॅटेगरीला सीट अलॉट झाली आहे। 1,43,997 त्यांचा ऑल इंडिया रँक आहे। एनटीसी कॅटेगरी मधील 478 मार्क्स व 79,389 ऑल इंडिया रँक वर ही सीट अलॉट झालेली आहे। आता एनटीडी कॅटेगरीचा विचार केला 478 मार्क्स व 79,725 ऑल इंडिया रँक पर्यंत सीट अलॉट झाली आहे। म्हणजे आपण लास्ट इयरच्या कंपॅरिझन मध्ये ह्या वर्षी कट ऑफ हा खूप कमी गेलेला आहे। याचे अनेक विविध कारणे आहे व तुम्ही आता लास्ट पर्यंत व्यवस्थित काउन्सिलिंग करत असताल किंवा पार्टिसिपेट व्यवस्थित केलं तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल व कमी स्कोअरवर देखील तुमचं ऍडमिशन हे त्या कॉलेजमध्ये होऊ शकते। MBBS च्या नंतर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये BDS साठी कट ऑफ किती गेलेला आहे याबद्दल आपण पाहू। तर अजून व्हिडिओला सबस्क्राईब केले नसेल किंवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व काही तुमचे डाऊट्स असतील तर आम्हाला 9730 89 89 60 या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही विचारू शकता किंवा कॉल करू शकता। आमचे टीम मेंबर्स तुमची मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल व काही डाऊट्स असतील तर नक्कीच विचारा। तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ।